पुण्यातील नाना पेठ, डोके तालीम परिसर आणि आंबेगाव पठार हे गेल्या वर्षभरापासून आंदेकर कोमकर गँगवॉरमुळे सतत चर्चेत आहेत। या प्रकरणाची सुरुवात झाली 1 सप्टेंबर 2024 रोजी। त्या दिवशी माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठ येथील डोके तालीम भागात निर्घृण हत्या करण्यात आली। हा खून काही साधा नव्हता। टोळक्याने आधीच कट रचला होता। वनराज यांच्यावर सरळ सरळ गोळ्या झाडण्यात आल्या। त्यानंतर धारधार शस्त्रांनी वार करत त्यांना जागेवरच संपवण्यात आलं। शहर हादरलं। माजी नगरसेवक, स्थानिक पातळीवर प्रभावशाली व्यक्ती, त्यांची अशी दिवसा ढवळ्या हत्या झाली। यामुळे पुण्यात मोठं राजकीय आणि गुन्हेगारी वादळ उठलं। या हत्येनंतर लगेचच पोलिसांनी संशयिताची नावं जाहीर केली। वनराज आंदेकर, त्यांच्याच बहिणी संजीवनी कोमकर, तिचा पती जयंता कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांच्यासह तब्बल 21 जणांना अटक झाली। म्हणजेच ही हत्या कौटुंबिक वादातून, सत्ता संघर्षातून आणि स्थानिक पातळीवरच्या टोळी युद्धातून जन्माला आली होती। या खुनानंतर आंदेकर गट प्रचंड संतप्त झाला। वनराज यांच्या अंत्यविधीला आंदेकर समर्थकांनी शस्त्रपूजन केलं आणि बदला घेण्याची शपथ घेतली। या घटनेनंतर स्पष्ट झालं की टोळी युद्ध आता इथे थांबणार नाही, तर पुढे अजून भयंकर रूप घेणार आहे। यानंतर काही महिन्यांनी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली। आंबेगाव पठार परिसरातून दत्ता बाळू काळे नावाचा आंदेकर गटाशी संबंधित इसम रेकी करत असताना पोलिसांच्या हाती लागला। त्याच्यासोबत तालीम खान आणि युनुस खान अशी 2 नावं उघड झाली। या दोघांकडून देशी बनावटीची पिस्तुलं, जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली। पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की आंदेकर समर्थक कोमकर गटातील कुटुंबियावर हल्ला करण्याची मोठी तयारी सुरू होती, पण तो कट वेळेत हाणून पाडण्यात आला। यावेळी असं वाटलं होतं की पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा रक्तपात टळला, पण तसं झालं नाही। ऐन गणेशोत्सवाची पूर्वसंध्या 5 सप्टेंबर 2025 नाना पेठ पुन्हा एकदा रक्तरंजित बनली। लक्ष्मी कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर याच्यावर हल्ला झाला। तो गणेश कोमकरचा मुलगा आणि वनराज आंदेकरचा भाचा होता। म्हणजे ज्याच्यावर हत्या केल्याचा आरोप होता त्याचा मुलगा आणि ज्याचा खून झाला होता त्याचा भाचा, अशा दुहेरी नात्याचा हा तरुण। त्या दिवशी त्याच्यावर तुफान गोळीबार करण्यात आला। 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि धारधार शस्त्रांनी वार करून त्याला जागेवरच ठार करण्यात आलं। हा हल्ला इतका धक्कादायक होता की संपूर्ण परिसरात काही मिनिटात अफवा पसरली आणि लोक घाबरून गेले आणि गणेशोत्सवाच्या गडबडीत वातावरणात भीती पसरली। याच वेळी एक विचित्र गोष्ट समोर आली। हत्येनंतर हल्लेखोरांनी स्थानिक डीजेला टपका रे टपका हे गाणं वाजवायला लावलं। म्हणजे हत्या करून त्याचा विजय सोहळा साजरा करण्यात आला। ही गोष्ट लोकांच्या कानावर गेल्यानंतर संताप आणि भीती दोन्ही वाढली। पोलिसांच्या नोंदीतही याची नोंद झाली। हे केवळ हत्या नाही, तर प्रतिस्पर्ध्याला मानसिकरित्या झुकवण्याचा प्रयत्न होता। पोलिसांनी लगेचच तपासाची गती वाढवली। गोविंद कोमकरचे वडील गणेश कोमकर अजूनही जेलमध्ये आहेत, कारण तो वनराज आंदेकर हत्येचा मुख्य आरोपींपैकी एक आहे। त्यामुळे हत्येमागे बदला असल्याचं पोलिसांनी तात्काळ जाहीर केलं। आंदेकर समर्थकांनी आपल्या नेत्याचा खुनाचा बदला घेण्यासाठी हे पाऊल उचललं अशी पोलिसांची खात्री वाटत आहे। यामध्ये दत्ता बाळू काळे, तलीम खान, युनुस खान यांच्यासारख्या नावांचा पुन्हा उल्लेख होतोय। नाना पेठ, डोके तालीम, लक्ष्मी सोसायटी आणि आंबेगाव पठार ही ठिकाणं या गँगवॉरची प्रमुख केंद्रबिंदू ठरली आहेत। एका बाजूला आंदेकर गट तर दुसऱ्या बाजूला कोमकर गट यांच्यातील वैर केवळ राजकारणापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर कुटुंबाच्या रक्तापर्यंत आला आहे। वनराज आंदेकर, संजीवनी कोमकर, जयंता कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, दत्ता काळे, तलीम खान, युनुस खान आणि आता ठार झालेला गोविंद उर्फ आयुष ही नावं या गँगवॉरमध्ये केंद्रस्थानी आली आहेत। या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवली आहे। विशेषतः गणेशोत्सवाच्या विसर्जनावेळी शहरभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पण आता या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। दिवसा ढवळ्या खून, त्यानंतर डीजेवर गाण्याचा वापर करून वातावरण दहशत निर्माण करणं, या गोष्टींनी पुण्याचं शांत शहर गुन्हेगारी टोळ्यांच्या सावलीखाली गेल्यासारखं वाटू लागले। तर या संपूर्ण प्रकरणावरून समोर येतंय की राजकारण, वैयक्तिक वैर, टोळी युद्ध आणि कुटुंबीय संघर्ष या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की भीषण रक्तपात घडतो। वनराज आंदेकरचा खून, त्यानंतर घेतलेली बदला घेण्याची शपथ, अटक, पोलिसांची कारवाई, तरीही झालेला गोविंद कोमकरचा खून, या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती ही की पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा नेटवर्क अजूनही जिवंत आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि याबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।